एक 27 वर्षाचा मुलगा छातीमध्ये दुखतंय म्हणून 2 तासापासून जिम करून आल्यानंतर घरी बसला होता. त्याला आधी असं वाटलं की जिम केल्यामुळं पेन आहे आणि एक 3-4 तासानंतर त्याला घाम सुटायला लागला, थोडासा दम लागायला लागला आणि हे कंप्लेंट्स घेऊन तो एका जवळच्या दवाखान्यात गेला. त्याचा ECG काढला गेला आणि त्याला सांगण्यात आलं की त्याला मोठा हार्ट अटॅक आलेला आहे आणि तो सेकंड ओपिनियन म्हणून माझ्या OPD मध्ये आला. परत आम्ही एक ECG केला, त्याच्यामध्ये सुद्धा हार्ट अटॅक होता. अशा पेशंटला इमर्जन्सी ICU मध्ये ऍडमिट करून त्याची अँजिओग्राफी करण्यात आली. एका रक्तवाहिनीमध्ये खूप जास्ती प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या होत्या आणि ती रक्तवाहिनी 100% बंद पडलेली रक्तवाहिनी, ज्याच्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला. अशा पेशंटमध्ये मग इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करून त्याची रक्तवाहिनी आम्ही उघडली, त्याला रक्त पातळ करायचे इंजेक्शन आणि गोळ्या चालू ठेवल्या. हा 5 फूट 8 इंच असा दिसणारा एकदम जिम करणारा यंग मुलगा हा गेल्या 10 वर्षापासून सिगरेट स्मोकिंग करत होता. दररोज 3 ते 4 सिगरेट्स तो रुटीनली घ्यायचा आणि गेल्या 1 महिन्यापासून त्यांनी हुक्काचं सेवन सुद्धा चालू केलं होतं. पावसाळ्याचे दिवस आहेत, पार्ट्यांचं प्रमाण सुद्धा वाढलं. आठवड्यातून 3 ते 4 वेळा तो नॉनव्हेज किंवा मटण खायचा. या सगळ्या सवयींमुळं आणि इतक्या वर्षाच्या सवयींमुळं त्याच्या बॉडीमध्ये ब्लड क्लॉटिंगची टेंडन्सी एकदम जास्त प्रमाणात तयार झाली. स्मोकिंगमुळे जे निकोटीन असतं त्याच्यामुळे रक्त हे क्लॉट्स तयार करतं आणि त्याच्यामुळे त्याला बेसिकली हा हार्ट अटॅक आला.